चला तर कसे आहात? आज असे मस्त ओल्या नारळाचे लाडू बनवायचे बरं का. 2 मोठे ओले नारळ घेतलेले आहेत मी. नारळाचं ना सगळं मागचं असं काढून घ्यायचं आहे आपल्याला, जे काळं आहे ते. म्हणजे आपले लाडू असे पांढरे शुभ्र दिसतात, खूप छान वाटतात पाहायला पण आणि खायला पण. छान सगळं काढून घ्यायचं. नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, कारण आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. हे खिसणीने खिसायचं नाही आहे इथे, आपल्याला मिक्सरला असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे नारळाचे तुकडे बघू शकता, अशा पद्धतीने ना बारीक असं करून घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला ना वाटीने किंवा जे मेजरमेंटचे कप असतात त्याने घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे. मी वाटीने दाखवते आहे तुम्हाला. जेवढं आपल्याला इथे बसेन असं दाबून भरायचा नाही आहे इथे नारळाचा खीस, वरच्यावरच अलगद असा भरायचा आहे. 2 वाट्या बरोबर नारळाचा इथे खीस झालेला होता. आणि त्याच वाटीने आपल्याला नंतर साखरही घ्यायची आहे. सगळं असं आहे ना एकत्र करून घ्यायचं. पॅन ठेवायचा आहे. जाड बुडाचा घ्या किंवा नॉनस्टिक घ्या, पण जाड असू द्या, खूप पातळ घेऊ नका, नाहीतर लगेच खाली असं करपलं जातं ते. छोटे 2 चमचे मी पोहे खायच्या चमच्यानं तेवढंच तूप घातलेलं आहे. खूप तूप घालायची गरज पडत नाही. आणि इथे आपल्याला नारळाचा जो किस आहे तो एकदम कोरडा होईपर्यंत बारीक गॅसवर इथे परतून घ्यायचा आपल्याला, किंवा भाजून घ्यायचा, काहीही म्हणू शकता तुम्ही. बारीकच गॅस ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, कारण इथे खूप पाणी आहे. नारळ ओला असल्यामुळं भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये. आता अशा पद्धतीने आपल्याला ना 5 ते 10 मिनटं लागतातच इथे बारीक गॅसवर. आणि तुम्ही तिथेच थांबणार असेल तर मोठा गॅस ठेवला तरी काहीच हरकत नाही आहे. पण कंटिन्यू हलवायचं, कारण 1-2 मिनटं सोडलं तरी मग लगेच खाली करपतं. जाड बुडाची कढई असेल तर चला नाही लागत. अशा पद्धतीने बघा, एकदम मोकळा असा झालेला आहे नारळाचा खीस. आणि ना तिथेच मग आपल्याला ना त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी दूध घालायचं आहे. 1 आणि अर्धी वाटी, 1.5 वाटी आपल्याला इथे दूध घालायचं आहे. आधी 1 वाटी दूध घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 5-1 मिनिटांनी परत आपल्याला अर्धी वाटी इथे दूध घालायचं आहे. इथे साखर घालायची नाही आपल्याला, आधी दूध घालायचं आणि मग साखर घालायची. दूध पूर्ण ह्याच्यामध्ये ना मिक्स होऊन द्यायचं. नारळाचा खीस आणि दूध पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्ण कोरडं झाल्याच्या नंतर इथे आपल्याला साखर घालायची. बघू शकता, छान दुधामध्ये नारळाचा खीस इथे शिजला जातो आहे. त्याच्यामुळे ना हे लाडू आपल्या दाताला वगैरे बिलकुल चिटकत नाही, खाताना पण खूप छान लागतात. कारण आपण आधी इथे दूध घातलेलं आहे आणि मग साखर घातली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते कंडेन्स मिल्क पण वापरू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही आहे, खवा पण वापरू शकता. पण माझ्याकडे ह्यातलं दोन्हीही काही नव्हतं, म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरणार आहे. त्याने पण खूप छान होतात. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी त्याच वाटीने ना 1 वाटी साखर घेतली. तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी इथे साखर घेऊ शकता. पण खूप गोड खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे 1 वाटी साखर बरोबर प्रमाण आहे. बारीकच इथे गॅस ठेवायचा. साखरेमुळे पाणी सुटतं इथे. नारळही ओला असतो आपला, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे बरोबर होतं. पण आपण आधी दूध घातल्यामुळं ना नंतर साखर घालतो, त्याच्यामुळे ना खूप कमी असं पाणी सुटतो. जर आपण नारळाचा खीस आणि साखर घातली ना मग खूप पाणी सुटतं इथं. त्याच्यामुळं कधीही नेहमी तुम्ही ना नारळाच्या वड्या म्हणा, लाडू करताना ना आधी इथे आपण आहे ना दूध घालायचं आणि मग साखर घालायची आहे. आधी साखर घालून मग दूध घालायचं नाही आहे. इथे बघा, पूर्ण साखरेचं पाणीही इथे आटलेलं आहे. थोडंसं इथं मोकळं झालेलं आहे. त्यात इथे आता थोडंसं मोकळं झालं असं वाटलं की इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. मी छोटे छोटे पॅकेट घेतलेले 2 10वाले, हे पूर्ण घालून घ्यायचे इथे. तुम्ही जास्त पण घालू शकता आवडीप्रमाणे तुमच्या. पूर्ण सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागतात त्याच्यामुळे. नारळाच्या खिसामध्ये ना मिल्क पावडर खूप छान लागते आणि खायला पण खूप छान लागतात. इथे आपल्याकडं खवा वगैरे नसेल तर मिल्क पावडर वापरायची. आणि छान इथे जे खोबरं आणि साखरेचं मिश्रण आहे ते पण असं ना एकदम सुटसुटीत होतं. पाणी शोषलं जातं ना मिल्क पावडरमुळं, त्याच्यामुळे छान टेक्स्चर पण येतं मिश्रणाला आपल्या इथे. आता इथे मी वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे तिचा वास तसाच राहतो. आता इथे मी 2 चमचे जो नारळाचा किस असतो तो घातलेला आहे. असं असला तर घाला, नसला तर काहीच हरकत नाही आहे.
पण त्याने ना लाडू एकदम छान आणि खूप छान होतात खायला. पोहे खायचे ना आपले 2च चमचे घालायचे, खूप काही घालायची गरज पडत नाही आहे आपल्याला इथे. त्याच्यामुळं ना तो नक्की वापरा तुम्ही. नुसत्या त्या नारळाच्या खिसाचेही लाडू अशा पद्धतीने केले ना तरी काहीच हरकत नाही. इथे प्लेटमध्ये थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला. इथे प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे. थंड झालं आपल्याला इथे लाडू वळता येतात का ते पाहायचं आहे. थोडंसं 5 एक मिनटं थंड ठेवायचं. लाडू जर इथे वळता येत असेल तर समजायचं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालं आहे. बघू शकतो लाडू सहज वळला जातो आहे इथे. म्हणजे इथे आपले लाडू वळायला एकदम परफेक्ट झालेले आहेत. अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करा. छान असं 5 एक मिनटं थंड झालं, थोडंसं भाजतं आहे हाताला, पण थोडंसं गरम असतानाच असे लाडू वळायचे. काही एका हाताने सहजच असे वळले जातात. काही खूप असा जोर देऊन लाडू वळायची गरज पडत नाही आहे. इथे आपल्याला छान सगळे लाडू असे वळून घ्यायचे आहेत आपल्याला. छोटे छोटेच करायचे. तुम्ही ह्याचे ना मोदकही करू शकता छोटे छोटे गणपतीसाठी. आता गणपती पण येतातच आहे. थोडंसं नारळाचा किस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे लाडू ना फिरवून घ्यायचे किंवा थोडासा लावून घ्यायचा. दिसायला पण छान वाटतात, खायला पण छान वाटतात आणि ठेवले ना आपण लाडू तर एकमेकाला हे बिलकुल चिटकत नाही. अशा पद्धतीने सगळ्या लाडूला करून घ्यायचं. मी अशा पद्धतीने सगळे लाडू करून घेतले. खूप छान झाले होते खायला. थंड झाले ना बरोबर ते सेट होतात. असे मी छोटे छोटे मोदकही केले होते 2-4 तुम्हाला दाखवायला. असे मोदकही तुम्ही करू शकता. गणपती बसतातच तेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून. तुम्ही पण एकदा नक्की असे बनवून पहा. चला तर मग बाय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.